हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. दिस इज उत्रेश्वर सोन्ने फ्रॉम ज्ञानोदय क्लासेस. मित्रांनो, मला महाराष्ट्रातून काही विद्यार्थ्याचे या त्या भागातून फोन येत आहेत किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज येत आहेत. ते विचारत आहेत की हा तुमचा ऑनलाईन कोर्स जो आहे हा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंत आहे का? तर त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेसिफिकली मी सांगतो की आमचा हा कोर्स सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना दोन भाषेमध्ये शिकायचे, ते म्हणजे सेमी इंग्लिश मोडमध्ये, जसं की मराठी आणि इंग्लिश. त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आमचा कोर्स आहे आणि हा कोर्स संपूर्ण 11वी होईपर्यंत कंडक्ट केला जाणार आहे. त्याच्यानंतर आपण 12वीचं डिसाईड करूया. पण तुमची 11वी मात्र याच कोर्सवरती आणि अशाच पद्धतीनं ऑनलाईन चालू राहील, यात मात्र शंका नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना नंतर आमचा रेग्युलर क्लासरूम प्रोग्राम अटेंड करायचा आहे, जर समजा आता सरकार म्हणत असल्याप्रमाणे जुलै पासून जर हा रेग्युलर क्लासरूम प्रोग्राम चालू झाला तर त्या विद्यार्थ्यांना रेग्युलर सुद्धा आमच्याकडे क्लासेस करता येतील. मित्रांनो, आपण एनसीईआरटीचा सेल द बेसिक युनिट ऑफ लाईफ हा चॅप्टर पाहतोय. हाच चॅप्टर आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ सेल अँड स्ट्रक्चर समथिंग अशा काहीतरी नावानं 5 नंबरचा चॅप्टर आहे. काल एका जणांनी विचारलं होतं मला नंतर व्हॉट्सअपवरती मेसेज करून, सर हा चॅप्टर सापडत नाहीये. तर तिथे तुम्हाला तो चॅप्टर सापडेल. मित्रांनो, काल डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं या व्हिडिओच्या की या चॅप्टर वरती नीट मध्ये 3 ते 5 क्वेश्चन्स विचारले जातात. हमखास 3 ते 5 क्वेश्चन्स असतात. आणि आज मी जो शिकवणार आहे चॅप्टर, आज मी जो भाग शिकवणार आहे याच्यावरती सुद्धा गेल्या वर्षी क्वेश्चन विचारलेला आहे. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सेल थेरी. सेल थेरी म्हणजे पेशीचा सिद्धांत. थेरी मीन्स सिद्धांत. जे सिद्ध करण्यासाठी स्टेटमेंट असतात त्यांना म्हणायचं सिद्धांत. कमॉन, काहीतरी सिद्ध करण्यासाठी जे स्टेटमेंट असतात त्यांना म्हणायचं सिद्धांत. कळतं? सेल थेरी कुणी प्रपोज केली? नीट लक्ष द्या. बघा, दिस सेल थेरी वॉज प्रपोज्ड बाय दिस थिअरी. ही जी थिअरी आहे was proposed. आता मी फार डिटेल मध्ये बोर्डवरती का लिहितोय? बरेचसे सेमी इंग्लिश मोड मधून आलेले, काही मराठी मीडियम मधून आलेले, त्यांना थोडस सोपं जावं म्हणून. दिस थेरी वॉज प्रपोज्ड बाय स्क्लीडन अँड श्वान. This theory was proposed by Schlieffen and Schwann. कुणी प्रपोज केलं? काय प्रपोज केलं? थेरी मांडली. प्रपोज करणे माहितीये. प्रपोज करणे, प्रपोज करणे म्हणजे कमॉन काय असतं? प्रपोज करणे म्हणजे सांगणे, प्रपोज करणे म्हणजे मांडणे. ही थेरी कुणी प्रपोज केली? तर ह्या दोन शास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवायची. स्क्लीडन, मॅथ्यूस स्क्लीडन अँड थिओडर श्वान. स्क्लीडन अँड श्वान. काय सांगितलं बरं या थेरीच्या माध्यमातून, ह्या पेशीच्या सिद्धांताच्या माध्यमातून यांनी सांगितलं? आपण पहिल्यांदा पाहू याच्यातला स्क्लीडन काय म्हटला आणि श्वान काय म्हटला. स्क्लीडन, स्क्लीडन ऑब्झर्व्ड. ह्याने कशाचा अभ्यास केला बघा? स्क्लीडन ऑब्झर्व्ड प्लांट सेल. प्लांट्स. आता बघा, नीट लक्ष द्या. ह्यानं प्लांट्सचा अभ्यास केलाय स्क्लीडननं, आणि हा जो श्वान आहे यानं अॅनिमल्सचा अभ्यास केलाय. स्क्लीडन वॉज द जर्मन बॉटनिस्ट. कळतं? आणि ह्या स्क्लीडननं 1838 मध्ये, हेही महत्वाचं आहे, 1838 मध्ये स्क्लीडननं प्लांट्स एक्झामाइन केले, अभ्यास केला आणि त्याच्यावरून त्यानं काही गोष्टी कन्क्लूड केल्या. स्क्लीडन ऑब्झर्व्ड प्लांट्स अँड कन्क्लुडेड म्हणजे त्यानं कन्क्लुजन काढलं, कन्क्लूड केलं, निष्कर्षापर्यंत पोहोचला. अँड कन्क्लुडेड दॅट ऑल प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स. सगळे प्लांट्स हे कशानं कंपोज केलेले आहेत? तर पेशींपासून बनलेले आहेत. All the plants are composed of cells and their products. पेशीपासून आणि त्या पेशींच्या प्रोडक्ट्स पासून तयार झालेले आहेत, असं त्याच्या लक्षात आलं. अरे कळतं की नाही? लक्षात येतं. All the plants are composed of cells and their products. असं कोण सांगतो? स्क्लीडन सांगतो. त्याला 1838 मध्ये असं लक्षात आलं. तर शॉननं काय केलं बघा? शॉन इन द इयर 1839, 1838 आणि 1839
त्यानं कशाचं ऑब्झर्वेशन घेतलं? ही ऑब्झर्व्ड ॲनिमल्स, आणि यानं ॲनिमल्सचं ऑब्झर्वेशन घेतलं. दिस क्षोन, थिओडर क्षोन इज द ब्रिटिश झुलॉजिस्ट. हा ब्रिटिश आहे, हा जर्मन आहे, हा बॉटनिस्ट आहे. बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती, बॉटनी म्हणजे वनस्पती, कळतं, वनस्पती शास्त्रज्ञ. आणि शॉन हा झुलॉजिस्ट आहे, म्हणजे प्राणी शास्त्रज्ञ, कळतं. बायोलॉजी ही 2 ब्रँचेस मध्ये डिवाइड होते, बॉटनी आणि झुलॉजी, वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र, कळतं. एक प्राण्यांचा अभ्यास करणारा हा, आणि हा वनस्पतींचा अभ्यास करणारा, ह्यानं ॲनिमल्सचा अभ्यास केला. शॉन ऑब्झर्व्ड ॲनिमल्स इन द इयर 1839. आणि मग काय झालं बरं? याला काय लक्षात आलं? जनावरांकडे बघितलं आणि याच्या लक्षात आलं काय? अँड कन्क्लुडेड. बघा काय कन्क्लूड केलं ते सांगतो मी. अँड कन्क्लुडेड, कन्क्लूड करणं म्हणजे निष्कर्षापर्यंत पोहोचणं. काय निष्कर्ष काढला प्राण्यांकडे बघून? ॲनिमल्स अँड कन्क्लुडेड ॲनिमल सेल्स म्हणजे प्राण्यांच्या पेशी, ॲनिमल सेल्स हॅव वन मेम्ब्रेन. ॲनिमल सेलच्या भोवती एक मेम्ब्रेन आहे. फार महत्वाचं आहे हा. ही प्राण्यांची जी पेशी आहे, या पेशीच्या भोवती कसलं तरी एक मेम्ब्रेन आहे असं शॉन सांगतो, ज्याला आज काय म्हणतात? ॲनिमल सेल्स हॅव वन मेम्ब्रेन, MEMB, मेम्ब्रेन. मेम्ब्रेन, मेम्ब्रेन या शब्दाचा अर्थ आवरण. लिहून ठेवायचं टपरीवरती, मेम्ब्रेन या शब्दाचा अर्थ आवरण. बघा, कन्क्लुडेड ॲनिमल सेल्स हॅव वन मेम्ब्रेन. इट इज कॉमा, इट इज, त्यालाच काय म्हणायचं? इट इज टुडेज नोन, ज्याला आज काय म्हणतात? हे फार महत्वाचं आहे नीटच्या दृष्टिकोनातून. इट इज नोन, इट इज टुडेज नोन प्लाझ्मा मेम्ब्रेन, ज्याला आजचं प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. प्लाझ्मा, MEMBRANE, प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे एखाद्या टिपिकल सेलच्या भोवती, ॲनिमल सेलच्या भोवती मध्ये असतो सायटोप्लाझम, आणि हे जे बाहेर एक आवरण आहे त्याला काय म्हणायचं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे आज म्हणतात, पण 1839 मध्ये श्वानच्या लक्षात आलं ॲनिमल सेलच्या भोवती काहीतरी आहे, काहीतरी आहे, आणि त्याचे काहीतरी आहे त्याला आज काय म्हणतात? आज म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. वेगळ्या पेननं लिहायचं. लक्षात येतं? अरे कळतं की नाही? आणखीन एक कन्क्लुजन सांगितलं त्यानं. ही कन्क्लुडेड, पहिलं कन्क्लुजन. आणि दुसरं कन्क्लुजन काय होतं बघा? 2 नंबरचं कन्क्लुजन काय होतं? त्यानं सांगितलं हे जे प्लांटच्या त्यानं ॲनिमल सेल्स ऑब्झर्व केल्या, आणि ॲनिमल सेल्स मध्ये इथं एक मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन आज म्हणतात. पण ते जे मेम्ब्रेन आहे हे अशा पद्धतीच्या मेम्ब्रेन, ॲनिमल सेल्स जर पाहिल्या तर ह्या मेम्ब्रेनच्या भोवताली आणखीन एक मेम्ब्रेन आहे असं त्याच्या लक्षात आलं. आता नीट लक्ष द्या बरं. याला, हे जर ॲनिमलची सेल असेल तर याला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन, ही जी प्लांटची सेल असेल तर याला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. पण प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर याला जर आपण म्हटलं प्लाझ्मा मेम्ब्रेन, या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर एक मेम्ब्रेन आहे असं त्याच्या लक्षात आलं, त्याला म्हणतात सेल वॉल. कम ऑन, काय म्हणतात? सेल वॉल, पेशी भित्तिका. वॉल म्हणजे भिंत, पेशी भित्तिका. पण ही कोणामध्ये असते? फक्त प्लांट सेल मध्ये असते. म्हणजे फंगल सेल मध्ये पण असते, पण याला इथं काय सांगायचं होतं? ॲनिमल सेल्स मध्ये नसते. ती कोणामध्ये असते? प्लांट सेल मध्ये असते. बेसिक आहे, अगदी बेसिक आहे हे. आणि काना जीव आणून ऐकायचं. बघा काय सांगतो हा. शॉन ऑब्झर्व्ड द ॲनिमल सेल्स अँड कन्क्लुडेड ॲनिमल सेल्स हॅव वन मेम्ब्रेन अँड इट इज टुडेज नोन प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. आणि त्याच्यानंतर ही ऑल्सो कन्क्लुडेड, त्यानं आणखीन एक निष्कर्ष काढला. सेल wall is the characteristic. Cell wall is the characteristic. Characteristic म्हणजे गुणधर्म. सेल वॉल हा गुणधर्म आहे. कोणाचा धर्म आहे? माझा धर्म कोणता किंवा माझा गुण कोणता? बडबड करणे हा माझा गुणधर्म. कळतं का? गुणधर्म म्हणजे त्याच्या अंगी. बरोबर आहे. कोणाच्या अंगी? सेल वॉल इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ, कोणाचा गुणधर्म आहे? प्लांट सेल.
आता इथं लिहायला जागा नाही, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. आम्ही व्हिडिओ घरून बनवतो, काल तर आम्ही पडदा म्हणून पाठीमागं साडीच लावली होती, पर्याय नाही, कळतं का? पण आज पुन्हा आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय पाठीमागं, कारण तुम्हाला चांगल्यात चांगली सर्व्हिस देता यावी आम्हाला. लक्ष द्या बाळांनो, काय सांगितलं? This theory, cell theory, was proposed by Schleiden and Schwann. And this Schleiden observed plant cells, Schwann observed animals. Schleiden concluded that all the plants are made from cells and their products. सगळेच प्लांट्स हे पेशीपासून आणि त्यांच्या प्रोडक्ट्स पासून म्हणजे त्यांच्या उत्पादनापासून तयार झालेले असतात. तर Schwann in the year 1839 observed animal cells. त्यानं पेशींच्या अॅनिमलच्या प्राण्यांच्या पेशींचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं प्राण्यांच्या पेशीच्या भोवती एक आवरण आहे, त्या आवरणाला आज म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. तेव्हा म्हणत होते का? तेव्हा नव्हते म्हणत. दुसरं कन्क्लुजन त्याने काढलं की अॅनिमल सेलच्या भोवती सेल वॉल नसते, ती फक्त प्लांट सेलच्या भोवती असते. इथं लिहायला जागा नाही, तुम्ही जर स्ट्रक्चर काढलं असतं इथं लिहायचं प्लांट सेल, सेल वॉल असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. अॅनिमल सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, तर त्याच्यामध्ये आतमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतं. ओके, चला बघा, आपण आता काय पाहिलं? सेल थेअरी कुणी मानली? स्क्लीडन आणि श्वान या दोन शास्त्रज्ञांना सेल थेअरी प्रपोज केली. दोघांनी मिळून ही सेल थेअरी मांडली. तुम्हाला प्रश्न पडला असेल, दोघांनी मिळून कसं काय मांडली सर? दोघं एक सोबत बोलायला चालू केलं होतं का? चल बोल रे तू, हा तू पण बोल. आणि दोघांनी बचबच बचबच बोलायला चालू केलं का किंवा सांगायला चालू केलं का? बरोबर आहे, असा बालिश प्रश्न पडू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो 1838 मध्ये आता आपण काय पाहिलंय? 1838 मध्ये स्क्लीडननं प्लांट्स ऑब्झर्व केले, वनस्पती ऑब्झर्व केले आणि त्याच्या लक्षात आलं अरे ही सगळी झाडं तर पेशीपासून तयार झालेली आहेत. बरोबर आहे, पेशीपासून आणि पेशींच्या प्रोडक्ट्स पासून. ऑल द प्लांट्स आर मेड फ्रॉम सेल्स अँड देअर प्रोडक्ट्स. कळतं? अरे कळतं का नाही? आणि मग त्याच्यानंतर 1839 मध्ये जो थिओडर श्वान आहे त्यानं अॅनिमल सेलचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं अॅनिमल सेलच्या भोवती एक आवरण आहे, एक मेम्ब्रेन आहे. त्याला आज काय म्हणतात? तेव्हा नव्हते म्हणत, आज म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याला आज म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं कन्क्लुजन श्वाननं सांगितलेलं, काय सांगितलं श्वाननं? दुसरं कन्क्लुजन त्यानं सांगितलं बाबांनो, फक्त प्लांट सेलच्या भोवती सेल वॉल असते, अॅनिमल सेलच्या भोवती सेल वॉल नसते. आता आपण लिहून ती थेअरी सांगितली. 1838 1839 दोघांनी ह्या दोन थेअरी मांडल्या. दोघं बसले, डिस्कशन केलं, चर्चा झाली आणि दोघांनी मिळून एक हायपोथेसिस मांडलं. दोघांनी मिळून एक थेअरी सिद्धांत मांडला की हे सगळं असं असतं. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड फ्रॉम सेल. दोघांच्याही लक्षात आलं सर्वच्या सर्व सजीव हे पेशीपासून तयार झालेले आहेत. कोणाच्या? थिओडर श्वान अँड मॅथॅस स्क्लीडन, असे ह्या दोघांच्या मिळून हे लक्षात आलं. पण एक गपलत होते. काय गपलत होती सेल थेअरीची? दिस थेअरी कॅनॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. कळतं की नाही? या थेअरीला, या सेल थेअरीला, या पेशीच्या सिद्धांताला सांगता नाही आलं बाबा. काय नाही सांगता आलं? यांना सांगताच येईना की नवीन पेशी कसं काय तयार होतात. कळतं की नाही? पेशी म्हाताऱ्या झाल्या, मरून गेल्या, मग नवीन पेशी कसं काय तयार झाल्या यांना सांगताच येईना. म्हणून हे यांचं डिमेरिट आहे आणि हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. तुम्हाला विचारतील व्हॉट इज द डिमेरिट ऑफ सेल थेअरी? सेल थेअरीचं काय डिमेरिट आहे, काय तोटा आहे बरं? तर आम्हाला सांगता आलं पाहिजे, आम्ही सांगणार. काय सांगणार? दिस थेअरी, दिस means this theory did not explain. This theory did not explain. काय एक्सप्लेन केलं नाही या थेअरीनं? This theory did not explain the formation म्हणजे तयार होणे, formation of new cells. नवीन पेशी कशा तयार होत आहेत हे सांगताच येईना. एकदा तर थिओडर श्वान आणि स्क्लीडनला आम्ही विचारलं कसं काय रे बाबा ह्या सेल्स कसं काय तयार होतात? म्हटलं स्पॉन्टॅनियसली तयार होतात, अचानकपणे तयार होतात. तुम्हाला माहिती आहे का थेअरी ऑफ सुपरनॅचरल म्हणजे एक जनरेशनची थेअरी सांगणारी आहे. म्हणजे सुपर नॅचरल थेअरी काय? स्पॉन्टेनियस जनरेशन थेअरी, सॉरी, इव्होल्युशन मध्ये. म्हणजे माणूस कसा तयार झाला हे या थेअरीनं कसं सांगितलं माहितीये? इंटरेस्टिंगली अचानकपणे तयार झाला. काय म्हटले माहितीये का? देवाने एक बाबा सोडला आणि एक बाई सोडली, सगळंच तयार झालं. कळतं की नाही? असं वेड्यासारखं या दोघांनी पण सांगून दिलं. काय सांगितलं? स्पॉन्टेनियसली, अचानकपणे नवीन पेशी तयार होतात किंवा बडिंग होत असेल, म्हणजे टिंगुळ येत असेल आणि टिंगुळ होऊन खाली पडत असेल आणि त्याच्यापासून एक नवीन पेशी तयार होत असेल.
असं काहीतरी सांगितलं जे लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी काय हरकत नाही, पण एक लक्षात ठेवायचं, यांना नवीन पेशी कशा तयार होतात हे सांगता आलं नाही, हे एक्सप्लेन करता आलं नाही. प्रत्येक वाक्य महत्वाचं असतं बाळांनो एनसीईआरटी मध्ये. बघा मग त्याच्यानंतर सर मग ते काय झालं, जर सांगता नाही आलं तर नवीन पेशी कसं काय तयार होतात, मग हे कुणी सांगितलं, एक नवीन शास्त्रज्ञ आला, त्याचं नाव आहे रुडॉल्फ विर्चॉ. कायचॉ विर्चॉ, रुडॉल्फ विर्चॉ इन द ईयर 1855, 1855. बात है 1855 की, का और 1855 में रुडॉल्फ विर्चॉ ने क्या बताया, काय सांगितलं यानं सांगितलं न्यू सेल्स, फार महत्वाचं वाक्य हे, न्यू सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम कशापासून, प्री म्हणजे अगोदर, एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या, प्री एक्झिस्टिंग सेल्स, बाय कोणती, बाय सेल डिव्हिजन. अरे कळतं की नाही, पेशीची विभागणी, सेल पेशी डिव्हिजन म्हणजे विभागणी. काय होतं यानं सांगितलं, ही एक जर पेशी आहे, या पेशीची विभागणी होते, समसमांतर विभागणी होते आणि एका पेशीच्या दोन पेशी तयार होतात. अरे कळतं की नाही, सेल डिव्हिजन होते आणि दोन पेशी तयार होतात, पुन्हा पेशीची विभागणी होते आणि पुन्हा वेगवेगळ्या सेल्स तयार होतात. म्हणजे नवीन पेशी कशी तयार होते, तर अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासून नवीन पेशी तयार होते. कुणी सांगितलं, रुडॉल्फ विर्चॉ. कधी सांगितलं, 1855 मध्ये. लक्षात ठेवायचं, 1855 मध्ये रुडॉल्फ विर्चॉ सांगतो न्यू सेल्स, नवीन पेशी आर फॉर्म्ड, तयार होतात, फ्रॉम कोणापासून, प्री म्हणजे अगोदरच, एक्झिस्टिंग अस्तित्वात असणाऱ्या म्हणजे अगोदरच असणाऱ्या पेशींपासून, प्री एक्झिस्टिंग सेल्स. कसं, बाय सेल डिव्हिजन, बाय सेल डिव्हिजन. आणि याच कन्सेप्टला म्हणतात, फार महत्वाचं वाक्य आहे, दिस कॉन्सेप्ट म्हणजे ही संकल्पना इज अल्सो कॉल्ड, याच संकल्पनेला आणखीन काय म्हणतात, हे फार महत्वाचं वाक्य आहे, ओमनिस सेल्युला ई सेल्युला, ओमनिस सेल्युला ई सेल्युला, ओमनिस सेल्युला इज सेल्युला. आता हे ना त्यांच्या भाषेत होतं, जर्मन बिर्मन काहीतरी असेल बुवा, हे त्यांच्या भाषेत म्हणत होतं ओमनिस सेल्युला इज सेल्युला. कळतं का, म्हणजे अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासून नवीन पेशी तयार होतात. रुडॉल्फ विर्चॉला सांगायचं होतं ओमनिस सेल्युला इज सेल्युला. कळतं की नाही, नीट 2019 मध्ये या वाक्यावरती प्रश्न विचारलाय, ओमनिस सेल्युला इज सेल्युला, दिस कॉन्सेप्ट वॉज रिलेटेड, दिस कॉन्सेप्ट ऑफ सेल डिव्हिजन इज रिलेटेड टू विच सायंटिस्ट, म्हणजे ही कन्सेप्ट कोणत्या सायंटिस्टशी निगडित आहे, कोणता शास्त्रज्ञ आहे. आणि त्याच्यात 4-5 शास्त्रज्ञांची नावं दिलीत, रुडॉल्फ विर्चॉ आहे, थिओडर शॉन आहे, मॅथेस क्लिडन आहे आणि रॉबर्ट ब्राउन आहे. लक्षात येतं. आणि ह्या 4 शास्त्रज्ञांपैकी आम्हाला विचारले की कोणत्या शास्त्रज्ञाने ही कन्सेप्ट मांडली आहे, ती कोणी मांडली आहे, रुडॉल्फ विर्चॉ या शास्त्रज्ञानं 1855 मांडली आहे. तुम्ही नीट 2019 चा पेपर चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. कळतं, नीट 2020 आणखीन व्हायचंय, याच्यावरती या प्रकरणावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत नीट 2019 मध्ये. आणि ते जे दुसरे 2 प्रश्न आहेत ते तो पाठ शिकवत असताना मी तुम्हाला सांगेल. लक्षात येतं, एक मायटोकॉन्ड्रियावरती आहे आणि एक लायसोसोम वरती आहे. तो पाठ शिकवत असताना मी ते तुम्हाला सांगेल. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. हे श्वानला आणि स्क्लिडनला नाही जमलं. काय नाही जमलं त्यांना, नवीन पेशी कशा तयार होतात हे सांगता नाही आलं. हे यानं सांगितलं बाबा रुडॉल्फ विर्चॉनं 1855 मध्ये, पाठीमागच असतात हो अस्तित्वात, त्यांच्यापासून नवीन तयार होतात. कसं, सेल डिव्हिजन तयार होतात. आणि ह्याला काय म्हणायचं त्यांच्या भाषेत, ओमनिस सेल्युला इज सेल्युला. कळतं की नाही, चलो. आणि मग एक फायनल शेप दिला, जे स्क्लिडन आणि श्वानला जमलं नव्हतं ते हे वाक्य, ते यानं जमवलं. आणि ही जी थेअरी आहे सेल थेअरीला एक फायनल शेप दिला आणि त्या सेल थेअरीला म्हटलं मॉडर्न सेल थेअरी. काय म्हटलं, मॉडर्न सेल थेअरी म्हणजे आजची सेल थेअरी. मग शेवटची 2 वाक्य आणि महत्वाची 2 वाक्य, फायनल स्टेटमेंट्स ऑफ दिस मॉडर्न सेल थेअरी काय आहेत. 2 महत्वाची वाक्य बघा. स्टेटमेंट्स, वाक्य, कोणते 2 महत्वाचे वाक्य आहेत, तर ते हे, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स
सगळेच सजीव, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स. सगळेच सजीव हे पेशीपासून बनलेले असतात. कंपोज करणं म्हणजे त्याच्यापासून बनवणं. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स. अँड नुसतं पेशीपासून नाही तर त्या पेशीच्या उत्पादनांपासून, प्रोडक्ट्स पासून. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड देअर प्रोडक्ट्स. आणि 2 नंबरचं महत्वाचं वाक्य, न्यू सेल्स म्हणजे नवीन पेशी. न्यू सेल्स आर अराइज्ड. न्यू सेल्स अराइजेस म्हणजे अस्तित्वात येतात. अराइजेस म्हणजे उगवतात, कळतं का? त्या अर्थानं अस्तित्वात येतात. न्यू सेल्स अराइजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन म्हणजे अगोदर अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासून. झालं. ही झाली सेल थेरी, मॉडर्न सेल थेरीची कॉन्सेप्ट. लक्षात येतंय बाळांनो? तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहत असताना एक काम करायचंय, सुरुवातीला हे सगळं समजून घ्यायचंय. कळतंय? लवकरात लवकर प्ले स्टोअरवर जा, गुगलवर कुठेतरी सर्च करा आणि NCERTचे बुक अवेलेबल करा. जर तुम्हाला दुकानात जाऊन पुस्तकं घेणं शक्य नसेल तर. त्याच्यानंतर तुमच्याकडे नोटबुक असलं पाहिजे, ज्या नोटबुकमध्ये तुम्ही मी जे शिकवतोय, जे बोर्डवर लिहितोय, जिथं मी सांगतोय हा नीट 2019ला प्रश्न विचारलेला आहे, हे वाक्य फार महत्वाचं आहे, हा मुद्दा असा आहे, याचा अर्थ हा आहे. आणि जर मला ते कळत नसेल, जर समजा प्री एक्झिस्टिंगचा अर्थ मला कळतच नाहीये, तर जा ना टपरीवर सोन्या सरांच्या तिथं लिहून काढा तिथे. लक्षात येतं. मी जर म्हटलं हा नीट 2019ला विचारलेला प्रश्न आहे, तिथं नोट करा ना, नीट 2019. का बरं असं? कारण की आपल्या लक्षात जर आगळं वेगळं काहीतरी केलं तर ते लक्षात राहत असतं. बरोबर आहे की नाही? तुमच्या घरापासून जो तुमच्या शाळेचा किंवा कॉलेजचा रस्ता आहे ना, शाळेचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यातलं सगळंच नाही आठवत बाळांनो तुम्हाला. काय आठवतं माहितीये का? जे आगळं वेगळं आहे, काहीतरी विचित्र आहे ते आठवतं. बरोबर आहे? त्या जर रस्त्यानं जात असताना एखादी बाई जर तुम्हाला रस्त्यात दिसली, तिच्या नाकात एकदम मोठी अशी नथ आहे, आणि ती जर बाई अचानक दिसली किंवा कपाळाला सगळीकडे असं लाल कुंकू लावलंय अशी जर बाई दिसली, तर ती तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. का बरं? त्याच्यात काहीतरी वेगळेपण आहे. आणि म्हणून तुम्ही लिहित असताना काहीतरी वेगळेपण जपा, त्याच्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. नक्की ते तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल. आज के लिए बस इतना ही. स्टे ट्यून्ड, स्टे अपडेटेड आणि महत्वाची गोष्ट, अभ्यास करत राहा.